नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी आनंदाची वृत्त। किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीने वाढ होणार। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे किमान पेन्शनमध्ये चक्क 5 पटीची वाढ होणार आहे। याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मार्फत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे। प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार केला जात आहे। सद्यस्थितीत किमान पेन्शन 1000 रुपये इतकी आहे, तर यामध्ये आणखीन 5 पटीची वाढ करण्याचा विचार EPFO मार्फत केला जात आहे। जर 5 पटीने वाढ केल्यास किमान पेन्शन ही 1000 रुपयेवरून 5000 रुपये इतकी होणार आहे। खासगी क्षेत्रामध्ये कार्यरत पगारदार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दिलासा मिळावा याकरिता EPFO मार्फत नवीन वर्षामध्ये किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेतला जात आहे। निवृत्तीनंतर सद्यस्थिती केवळ 1000 रुपये इतकी तुटपुंजी किमान पेन्शन मिळते। यामध्ये 5 पट वाढ केल्याने किमान पेन्शनची रक्कम 5000 रुपये इतकी होणार असल्याने पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा? सदर किमान पेन्शनची वाढ ही EPFO अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या खासगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर सदर किमान पेन्शनचा लाभ प्राप्तीसाठी किमान 10 वर्षाची सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे। कधीपासून होणार वाढ? EPFO मार्फत सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे। केंद्राच्या मंजुरीनंतर येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत विशेष आर्थिक तरतूद केली जाणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।